जय हिंद मित्रांनो, मी विकी गायकवाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या न्यू बर्थ यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, मी तुमच्यासाठी अजून एक खास अपडेट घेऊन आलेलो आहे। ती अपडेट अशी आहे की ज्या विद्यार्थ्यांना एअरपोर्टमध्ये आपलं करिअर करायचं आहे त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाची संधी आहे मित्रांनो। तर हे NIA एअरपोर्ट भरती निघलेली आहे। आता या भरतीमध्ये ज्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरायचा आहे तर कशा पद्धतीने फॉर्म भरायचा आहे हे संपूर्ण डिटेल मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे मित्रांनो। तर चांगल्या प्रकारे या एअरपोर्टमध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात जागा आहे। जागा किती आहे? 4103 जागा आहे मित्रांनो या एअरपोर्टमध्ये। आणि या भरतीची संपूर्ण अपडेट मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे मित्रांनो। तर ज्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरायचा आहे एअरपोर्टमध्ये, यामध्ये तुम्हाला कामाचे स्वरूप काय राहणार आहे, तुम्हाला या भरतीसाठी क्वालिफिकेशन म्हणजे शैक्षणिक पात्रता किती लागणार आहे, त्याचप्रमाणे तुम्हाला या भरतीसाठी वयोमर्यादा किती लागणार आहे, त्याचप्रमाणे तुमची कागदपत्र या भरतीसाठी तुम्हाला कागदपत्र कोणकोणते लागणार आहे हे संपूर्ण डिटेल मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। आणि त्याचप्रमाणे तुम्हाला हा जो फॉर्म भरायचा आहे एअरपोर्टचा, तर तुम्हाला फॉर्म ऑफलाईन पद्धतीने भरायचा आहे की ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे, त्याचप्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख किती आहे आणि किती तारखेपर्यंत तुम्हाला अर्ज करायचा आहे मित्रांनो। त्याचप्रमाणे या भरतीसाठी तुम्हाला परीक्षेचे स्वरूप, तुमची निवड कशी होणार आहे हे संपूर्ण डिटेल तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे मित्रांनो। म्हणून व्हिडिओला स्किप न करता व्हिडिओ पूर्णपणे पहा। आणि तुम्ही आपले चॅनल नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा मित्रांनो। तर त्याचप्रमाणे तुम्हाला या भरतीची संपूर्ण माहिती वाचायची असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये या भरतीची PDF जरची लिंक दिलेली आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही PDF जर वाचू शकता। त्याचप्रमाणे तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा असेल तर ऑनलाईन फॉर्म भरण्याची लिंक पण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहे, त्या ठिकाणी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरू शकता मित्रांनो। आणि ज्या विद्यार्थ्यांना NIA एअरपोर्ट या भरतीचा अभ्यास करायचा असेल, बुक कोणतं घ्यायचं आहे समजत नसेल मित्रांनो, तर कोणतं बुक घ्यायचं आहे आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्या बुकची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेलं आहे। ती बुक तुम्ही परचेस करून त्या ठिकाणी तुम्ही अभ्यास करू शकता, म्हणजे तुम्हाला परीक्षेमध्ये तुम्हाला अडचण येणार नाही। चांगल्या प्रकारे बुक आहे, IMP बुक आहे, ते बुक घ्या मित्रांनो, म्हणजे तुम्हाला परीक्षेमध्ये अडचण येणार नाही। तर मित्रांनो, व्हिडिओला स्किप करू नका, व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती सांगणार आहे, स्क्रीन शेअर करून सांगणार आहे कशा पद्धतीने फॉर्म भरायचा आहे। अतिशय महत्त्वाची संधी आहे मित्रांनो। आणि आपला हे लिंक, आपल्या व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रांना मैत्रिणी शेअर करा, ज्यांना एअरपोर्टमध्ये आपलं करिअर करायचं आहे त्यांना ही उपलब्ध संधी निर्माण होईल मित्रांनो। तर हे झालं भरतीविषयी मित्रांनो। आता तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं की तुमच्यासाठी एक मी ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलेलो आहे बिझनेस संदर्भात। तर खूप चांगल्या प्रकारे बिझनेस आहे मित्रांनो। जे खरोखर सिरियस लोक आहात त्यांनीच मला माझ्या दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती आय एम इंटरेस्टेड मेसेज करा। आता बघा, हा बिझनेस जो आहे ना, तुम्हाला कुठल्या प्रकारचं प्रोडक्ट सेल करायचं नाही, कोणाच्या पाठीमागे तुम्हाला पळायचं नाही मित्रांनो। मला एवढं सांगा, तुमच्या पाठीमागं बिझनेस करण्यासाठी होऊन जर मुलं आलेत, मला बिझनेस करायचा आहे, तर तुम्हाला कसं वाटेल? बरं वाटेल की नाही? म्हणून हा जो बिझनेस तुम्ही स्टार्ट केला ना, तर तुमच्या पाठीमागं उलट मुलं, तुमचे नातेवाईक येतील, ते म्हणतील की मला बिझनेस करायचा आहे। खूप चांगल्या प्रकारे ऑपॉर्च्युनिटी आहे, म्हणून तुम्ही हा बिझनेस स्टार्ट करा। दिलेल्या नंबरवरती आय एम इंटरेस्टेड मला मेसेज करा, मी तुम्हाला या बिझनेसची संपूर्ण माहिती सांगेन। आणि जे काय तो कशा प्रकारे तुम्हाला बिझनेस करायचा आहे, बिझनेसचे इंट्रोडक्शन आमचं ह्या सेशन असेल, त्या सेशनमध्ये तुम्हाला बसवेल आणि तुम्हाला सगळे बिझनेसची माहिती मिळेल मित्रांनो। चांगल्या प्रकारे बिझनेस आहे आणि तुम्ही खरोखर बिझनेस करा मित्रांनो। आणि आपले हे जे बिझनेसचं ऑफिस आहे, आपलं हेड ऑफिस नाशिकमध्ये पण आहे आणि पुण्यामध्ये। कुठल्या प्रकारचं फ्रॉड वगैरे काही नाही मित्रांनो, कारण मी स्वतः करतो आहे। आणि जेव्हा मी सुरुवात केली त्यावेळेस मी पूर्ण नेटवरती या कंपनीची माहिती काढली आणि कंपनी खरोखर फ्रॉड नाही आहे, म्हणून मी बिझनेसला स्टार्टअप केला। तर चांगल्या प्रकारे बिझनेस आहे, चांगल्या प्रकारे ऑपॉर्च्युनिटी आहे। आणि हा बिझनेस जो आहे पूर्ण डिजिटल आहे, कारण आता हे बघा, आता जवळजवळ आपला भारत देशामध्ये पूर्ण डिजिटल होणार आहे। आता ॲमेझॉन जा, फ्लिपकार्ट घ्या, परत झोमॅटो घ्या,
हे सगळं काय करतात, डिजिटल नेटवर्क मार्केटिंग करतात. म्हणजे आता जेव्हा हे पण एखादी व्यक्तीने ऑर्डर दिली जेवणाची झोमॅटोची, तर आपण काय करतो, फक्त ऑर्डर तिरून घेतो आणि कस्टमरला पास करतो. हे काय झालं, मार्केटिंग झालं, नेटवर्क मार्केटिंग. त्याचप्रकारे ही जी हा जो बिझनेस आहे डिजिटल नेटवर्क मार्केटिंग आहे, म्हणजे तुम्ही घरी बसून मोबाईलवरती तुम्ही बिझनेस करू शकता मित्र. तुम्हाला कुठल्या प्रकारे बाहेर पडायचं नाही, फिरायचं नाही, काहीच नाही. तुमचा पार्ट टाईम करून तुमच्या टायमिंगनुसार तुम्ही हा बिझनेस करू शकता आणि पार्ट टाईमला तुम्ही 20 ते 25 हजार रुपये कमवू शकता मित्रांनो. चांगल्या प्रकारे ऑपॉर्च्युनिटी आहे. तर मला आय एम इंस्ट्रक्टर मला मेसेज पाठवतो, मला पूर्ण बिझनेसची माहिती सांगेल मित्रांनो. ते झालं बिझनेसविषयी. आता ज्या विद्यार्थ्यांना एअरपोर्टमध्ये फॉर्म भरायचा आहे, व्हिडिओला स्किप न करता व्हिडिओ पूर्णपणे पहा, कारण मी तुम्हाला स्क्रीन शेअर करून सांगणार आहे मित्रांनो. तर वेळ वाया न घालवता जाऊया आपला मोबाईल स्क्रीनवर. तर या ठिकाणी पहा मित्रांनो, आपली स्क्रीन रेकॉर्डिंग ऑन केलेली आहे. तर या ठिकाणी पहा, NIA एअरपोर्ट भरती 2026. एअरपोर्टमध्ये 4103 पदांची मोठी भरती. पात्रता केवळ 12वी पास. तर या भरतीमध्ये तुम्हाला फक्त 12वी पास लागणार आहे आणि जागा पहा किती आहे, 4103 जागा आहे मित्रांनो. आता भरतीमध्ये तुम्हाला कशा पद्धतीने फॉर्म भरायचा आहे, तुम्हाला क्वालिफिकेशन काय काय लागणार आहे आणि तुमची निवड कशी होणार, संपूर्ण डिटेल तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे मित्रांनो. तर या ठिकाणी पहा, NIA एअरपोर्ट भरती 2026. NIA म्हणजे एव्हिएशन सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड मार्फत भारतातील विविध एअरपोर्टसाठी कस्टमर सर्व्हिस असोसिएट CSA पदासाठी मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 एप्रिल 2026 आहे. एअरपोर्ट क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांना ही उत्तम करिअर ऑपॉर्च्युनिटी इन एव्हिएशन सेक्टर आहे. NIA यामध्ये तुम्हाला एअरपोर्ट रिक्वायरमेंट 2026 इन मराठी यामध्ये पहा घटक म्हणजे संस्था. या ठिकाणी पहा ही संस्था कोणती आहे, NIA. तर या ठिकाणी पहा मित्रांनो, संस्था पहा आणि घटक माहिती. घटक पहा संस्था NIA एव्हिएशन सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड. भरतीचा प्रकार पहा एअरपोर्ट एव्हिएशन रिक्वायरमेंट. पदाचे नाव पहा कस्टमर सर्व्हिस असोसिएट म्हणजे CSA. अर्ज पद्धत पहा अप्लाय ऑनलाईन. तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. नोकरीचे ठिकाण पहा भारतातील विविध एअरपोर्टमध्ये तुम्हाला नोकरी भेटणार आहे. तर NIA एअरपोर्ट वॅकन्सी पहा. या ठिकाणी पदाचे नाव कस्टमर सर्व्हिस असोसिएट. जागा पहा 4103 जागा आहे. तर एज्युकेशन क्वालिफिकेशन तुम्हाला शैक्षणिक पात्रतेत लागणार आहे. पद पहा या ठिकाणी कस्टमर सर्व्हिस असोसिएट. पात्रता किमान 12वी पास. उमेदवारांनी मान्यताप्राप्त बोर्डातून 12वी पास केले असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे तुमची एज लिमिट. या भरतीसाठी तुम्हाला वय मर्यादित लागणार पहा किमान वय 18 वर्ष तर कमाल वय 27 वर्ष लागणार आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला शासकीय नियमानुसार SC ST OBC उमेदवारांसाठी वय मर्यादेमध्ये सूट भेटणार आहे मित्रांनो. तर यामध्ये तुम्हाला वेतन किती भेटणार आहे पहा. पद क्रमांक पहा 1 कस्टमर सर्व्हिस असोसिएट. यामध्ये तुम्हाला वेतन 14,000 ते 28,000 प्रति महिना तुम्हाला भेटणार आहे. त्याचप्रमाणे एअरपोर्ट नोकरीमध्ये ॲट्रॅक्टिव्ह सॅलरी पॅकेज, इन्सेंटिव्ह, करिअर ग्रोथ मिळू शकते मित्रांनो. तर या ठिकाणी तुम्हाला एवढी फॅसिलिटी त्या ठिकाणी तुम्हाला भेटणार आहे. तर ॲप्लिकेशन फी. तर या ठिकाणी पहा जनरलसाठी, OBC साठी आणि EWS साठी 400 रुपये आहे. त्याचप्रमाणे SC ST साठी 400 रुपये आहे GST सह. भरणा पद्धत कशा प्रकारे तुम्हाला भरणा करायचं आहे ऑनलाईन पद्धतीने. त्यामध्ये तुम्ही डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, UPI किंवा नेट बँकिंगद्वारे तुम्ही या ठिकाणी भरणा करू शकता मित्रांनो. तर तुमची निवड कशी होणार आहे पहा, निवड प्रक्रिया. तर या ठिकाणी पहा NIA एअरपोर्ट रिक्वायरमेंट 2026 मध्ये उमेदवारांची निवड खाली टप्प्याद्वारे केली जाईल. सर्वप्रथम तुमची ऑनलाईन रिटर्न एक्झाम होणार आहे. त्यानंतर तुमची इंटरव्ह्यू होणार आहे.
आणि त्यानंतर तुमचं डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन होणार आहे आणि फायनल सिलेक्शन हा मेरिट लिस्ट आणि इंटरव्ह्यू परफॉर्मन्स या आधारित होणार आहे मित्रांनो. तर जॉब पॉसिबल या ठिकाणी पहा, एअरपोर्ट कस्टमर सर्व्हिस असोसिएट पदावर निवड झालेल्या उमेदवारांना खालील कामे करावी लागणार आहे. तुम्ही एअरपोर्टमध्ये भरती आल्यानंतर तुमची कामे काय राहणार या ठिकाणी पहा, प्रवाशांना मदत करणे, चेक इन प्रक्रिया पूर्ण करणे, फ्लाईटची माहिती देणे, पॅसेंजर क्वेरीज सोडणे, त्यानंतर बोर्डिंग प्रक्रिया व्यवस्थित करणे. अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी त्या ठिकाणी तुमचं काम राहणार आहे. आणि ग्राउंड स्टाफ हे पॅसेंजर सपोर्ट, तिकीट बुकिंग आणि एअरपोर्ट ऑपरेशनमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. तर NIA एअरपोर्ट भरती 2026 तुम्हाला कागदपत्र कोण लागणार या ठिकाणी पहा, अर्ज करण्यासाठी तुम्हाला आवश्यक असणारे कागदपत्र 10वी 12वीचे मार्कशीट, आधार कार्ड, जात प्रमाणपत्र आणि पासपोर्ट साईज फोटो आणि तुमची सही लागणार आहे. तर तुम्हाला अप्लाय कसं करायचं या ठिकाणी पहा, उमेदवारांनी खाली स्टेप्स फॉलो करून अर्ज भरायचा आहे. सर्वप्रथम तुम्हाला या वेबसाईटवर जायचं आहे. त्यामध्ये तुम्हाला करिअर रिक्रुटमेंट सिलेक्शन उघडायचं आहे. NIA एअरपोर्ट रिक्रुटमेंट नोटिफिकेशन वाचायचे आहे आणि अप्लाय ऑनलाईन यावरती क्लिक करायचं आहे आणि अर्ज शुल्क भरून अर्ज सबमिट करायचा आहे आणि अर्जाची प्रिंटआउट आपल्याकडे घ्यायची आहे. तर अशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता. तर अर्ज सुरू होण्याची तारीख पहा, 6 जानेवारीपासून अर्ज चालू झालेला आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख पहा 15 एप्रिल, म्हणजे 15 एप्रिलपर्यंत तुम्ही अर्ज करू शकता मित्रांनो. परीक्षेचे केंद्र महाराष्ट्रामध्ये तुमची परीक्षा कुठे होणार या ठिकाणी, मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, ठाणे या ठिकाणी तुमची परीक्षा होणार आहे मित्रांनो. त्याचप्रमाणे तुम्हाला या भरतीची संपूर्ण माहितीची वाचायची असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये PDF जराची लिंक दिली आहे. त्याचप्रमाणे ऑनलाईन अप्लायची पण लिंक दिली आहे. तर अगोदर PDF जरात वाचा, त्यानंतर तुम्ही ऑनलाईन अप्लाय करा, म्हणजे तुम्हाला पूर्ण माहिती कळेल अप्लाय कसा करायचा आहे मित्रांनो. त्याचप्रमाणे जर तुम्ही एअरपोर्ट जॉब, एव्हिएशन करिअर, एअरलाईन जॉब किंवा प्रायव्हेट सेक्टर जॉब शोधत असाल तर NIA एअरपोर्ट भरती 2026 ही उत्तम संधी आहे. पात्र उमेदवारांनी 15 एप्रिल 2026 पूर्वी ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. आणि अशाच लेटेस्ट अपडेटसाठी आपल्या तुम्ही यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा मित्रांनो. तर अशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकता. NIA एअरपोर्ट या भरतीसाठी तुम्हाला संपूर्ण माहिती वाचून दाखवलेली आहे मित्रांनो. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास प्लीज व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा मित्रांनो. तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत शालोम, शांती, सलाम, बाय बाय.